माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावरती पुन्हा मलमपट्टीच। भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं दाखवली होती। आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी सुरू। बीडच्या धुमाळवाडीमध्ये मनोज जरांगेंच्या नदीच्या पाण्यातून गाडी घालत जीवघेणा प्रवास। पुरामुळे पूल वाहून गेलेला असतानाही जरांगेंचं धाडस। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी। सोलापुरात परिवहन मंडळाच्या विश्रांतीगृहाच्या छताला गळती। दिवसभर वाहन चालवणाऱ्या एसटी चालकांना रात्रीची झोप मिळणं झालं कठीण। आगार प्रमुखांना सांगूनही सुविधा मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार। महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। तर मुंबईतील व्यावसायिक संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून खंडणी आणि धमकीच्या आरोपावरून कारवाई। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेवर दुसरा गुन्हा दाखल। दुसऱ्या पीडित मुलीच्या अत्याचार प्रकरणी नातेवाईकांकडून गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास सुरू। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड। क्लासमधील 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा शिक्षकावर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।